हॅलो स्टुडंट, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा या टॉपिकमधल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड और मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्किन्स या रिएक्शन पाहणार आहोत. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स यामध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नॉमिनकल्चर हा भाग पाहिला होता. यामध्ये कॉमन नेम आणि ट्रायव्हियल नेम हा भाग पाहिला होता. जर नॉमिनकल्चर व्यवस्थित समजलं तर तुम्हाला रिॲक्शन समजणार आहे. आता या रिॲक्शन मध्ये दोन प्रकारचे रिॲक्शन असतात पहा. यामध्ये एक प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. प्रिपरेशन रिॲक्शन म्हणजे कसल्या की जो टॉपिक आहे, आता यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहे. आपण यामधल्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा जो भाग आहे त्यातला टाईप आहे हा डीप मध्ये पाहतो. म्हणजे त्याच्या प्रिपरेशन रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन, युजेस हे आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याला आपण अल्किल हलाइड असं म्हणतो. म्हणजे रिॲक्शनचा यामध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन आहेत. प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये हा जो ॲरो आहे या ॲरो नंतर हे अल्किल हलाइड किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह येतो. प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी अल्किल हलाइड प्रिपेअर होतं किंवा तयार होतं. आणि दुसरा जो भाग आहे तो केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मध्ये या अल्किल हलाइड बरोबर दुसऱ्या रिएजंटची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी वेगळा असा प्रोडक्ट मिळतो. अशा प्रकारच्या दोन रिॲक्शन आहेत, प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. आज आपण यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड प्रिपरेशन रिॲक्शन पाहणार आहोत. यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड RH. यामध्ये वेगवेगळ्या प्रिपरेशन रिॲक्शन आहेत. यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ही पहिली रिॲक्शन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल. आपण जे 11वीला शिकलेलो आहे, 11वीला जे आपण शिकलेलो आहोत त्यामधला जो भाग आहे म्हणजे फंक्शनल ग्रुपचा जो भाग आहे तो आपल्याला पहिल्यांदा यायला पाहिजे. आणि नंतर या रिॲक्शन, नॉमेनकल्चर, वेगवेगळे स्ट्रक्चर आणि नंतर ह्या रिॲक्शन अल्कोहोल. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल. आता यामध्ये तुम्हाला अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप यायला पाहिजे. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय आहे? बॉन्ड OH. बॉन्ड OH हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतो आपण त्याला. बॉन्ड OH किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. हायड्रॉक्सिल ग्रुप अल्कोहोलचा. आणि याचा जनरल फॉर्म्युला जो आहे अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला ROH. ROH हा जनरल फॉर्म्युला हा अल्कोहोलचा आहे. ROH. R म्हणजे अल्किल ग्रुप आणि OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. आता इकडे बघा, यामध्ये R म्हणजे AR जर घेतलं तर ते फिनॉल होते. पहा R म्हणजे AR जर घेतलं आणि OH म्हणजे हे फिनॉल होते. हे अल्कोहोल नाही, हे अल्कोहोल नाही तर हे फिनॉल आहे. फिनॉल आहे म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द aliphatic alkyl group are termed as alcohol. Hydroxyl group or organic compound containing one or more hydroxyl groups present in aliphatic hydrocarbon are termed as alcohol. आता यामध्ये methods of preparation of alkyl halide from alcohol. आता अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला ROH आणि या ROH चं कन्व्हर्जन हे RH मध्ये होते. RH रिॲक्शन लक्षात ठेवता. रिॲक्शन पाठांतर करायचं नाही. पाठांतर करायचं नाही तर रिॲक्शन जे आहे ते नेमक्या रिॲक्शन कशा होतात त्याचं टेक्निक आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता इथं हायड्रोजन ग्रुप हे R सेम आहे. फक्त यामध्ये बॉन्ड OH
हा रिप्लेस झाला आणि बॉन्ड X हा सबस्टिट्यूट झाला. म्हणजे बॉन्ड OH हा रिप्लेस होऊन याचं कन्व्हर्जन बॉन्ड X मध्ये झालं. बॉन्ड X मध्ये झालं. म्हणजे हे न्यूक्लियोफाइल आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. पण हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जनरली जे निगेटिव्हली चार्ज आहेत, म्हणजे सर्व हॅलोजन असतील, OH मायनस असेल, SO4 डबल मायनस असेल, हे निगेटिव्ह चार्ज जे आहेत त्याला आपण न्यूक्लियोफाइल असं म्हणतो. यामध्ये एक न्यूक्लियोफाइल हा रिप्लेस झाला आणि दुसरा न्यूक्लियोफाइल हा सबस्टिट्यूट झाला, म्हणून या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हटलं जातं. आता आणखी एक टेक्निक लक्षात ठेवायचं पहा. आता इथं X आहे, म्हणजे याच्या इथं X असणं आवश्यक आहे. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन ज्या कंपाऊंड मध्ये X आहे अशा कंपाऊंड बरोबर रिएक्शन झाली. म्हणजे कुठल्या आहेत? यामध्ये हायड्रोजन हलाइड आहे. हायड्रोजन हलाइड याला तर हायड्रोजन हलाइड किंवा हायड्रोजन हॅलो ऍसिड किंवा हॅलोजन ऍसिड असं म्हटलं जातं. हॅलोजन ऍसिड असं म्हटलं जातं. ते कुठले आहेत? HCl आहे, HBr आहे, HI आहे, हायड्रोआयोडिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड. हे जनरल त्याला आपण HX असं म्हणतो, हायड्रोजन हलाइड. आणि ह्या हायड्रोजन हलाइडची रिएक्शन अल्कोहोल बरोबर झाली इन प्रेझेन्स ऑफ सुटेबल कंडिशन टू गिव्ह करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड. आता जर हायड्रोजन हलाइड घेतलं तर यामध्ये पहा हा OH आणि हा H वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. आणखी कुठले X कंटेनिंग कंपाऊंड कुठले आहेत? यामध्ये पहा फॉस्फरस हलाइड आहे, फॉस्फरस ट्राय हलाइड आहे, फॉस्फरस पेंटा हलाइड आहे, यानंतर थायमिन क्लोराइड आहे, थायमिन SOCl2, थायमिन क्लोराइड आहे. आणि याची रिएक्शन सुटेबल कंडिशनला झाल्यानंतर या ठिकाणी मेजर प्रोडक्ट आहे तो RX आहे. फक्त इथं SOCl2 म्हटलं की RCl, SOCl2 म्हटलं की RCl आणि मायनर प्रोडक्ट हे प्रत्येकाची वेगवेगळी येतील. म्हणजेच काय? when alcohol reacts with hydrogen halide, phosphorus halide or phosphorus trihalide, phosphorus pentahalide or thionyl chloride to give corresponding alkyl halide, to give corresponding alkyl halide. ठीक आहे. आता या रिएक्शनला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन रिएक्शन म्हणतो, प्रिपरेशन रिएक्शन. आता पहिली रिएक्शन आपण पाहूया. यामध्ये अल्कोहोल which on reacts with hydrogen halide to give corresponding alkyl halide at suitable condition. Hydrogen halide HX in presence of suitable condition to give corresponding alkyl halide RX. याला alkyl halide म्हणतो आपण, alkyl halide, alkyl halide. आणि याला आपण अल्कोहोल म्हणतो, अल्कोहोल. याला हायड्रोजन ऍसिड सॉरी हॅलोजन ऍसिड असं म्हणतो किंवा हायड्रोजन हलाइड असं म्हणतो. हायड्रोजन हलाइड, हायड्रोजन हलाइड. आता यामध्ये पहा हा OH आणि हा H, हा H याच्यापासून वॉटर तयार होते. H2 आहे H2O to gives H2O वॉटर. ठीक आहे. आता इथं पहा यामध्ये अल्कोहोल reacts with hydrogen halide at suitable condition to gives corresponding alkyl halide. आता इथं एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याकडे पहा रिएक्शनला मार्क असतात, रिएक्शनला मार्क असतात आणि आपल्याला एक्सप्लेनेशनला मार्क नसतात. आणि त्यामुळे एक्सप्लेनेशन लिहिताना तुम्ही when alcohol reacts with hydrogen halide to give corresponding alkyl halide असं लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा alcohol which on treated with hydrogen halide to give alkyl halide असं लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा when alcohol which on reacts with hydrogen halide किंवा hydrogen halide reacts with alcohol to give corresponding alkyl halide. एक्सप्लेनेशन तुम्ही कसंही लिहिलं तरी बरोबर आहे. तुम्हाला एक्सप्लेनेशनला मार्क नसतात, मार्क आपल्याला या रिएक्शनला असतात. या रिएक्शन मध्ये
थोडीशी चूक झाली तर मार्क 0 मिळतो. ही रिॲक्शन समजा 1 मार्काला विचारली, 1 मार्काला जर बॅलन्स्ड रिॲक्शन असेल तर तुम्हाला बरोबर मार्क मिळतो आणि इनबॅलन्स रिॲक्शन असेल, आता इथं हायड्रोजन आहे एक आहे किंवा इथं तुमचा एक हायड्रोजन द्यायचा विसरला तर इथं अर्धा मार्क मिळत नाही, इथं 0 मार्क मिळतो. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स असेल तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतो आणि थोडीशी जर चूक असेल तरी सुद्धा मार्क मिळत नाही. किंवा इथं चुकून तुम्ही हे स्मॉल एच लिहिलं तरी सुद्धा मार्क मिळत नाही, स्मॉल एच लिहिलं तरी सुद्धा मार्क मिळत नाही. तिथं कॅपिटलच एच पाहिजे आणि कॅपिटल एच असल्याशिवाय मार्क मिळत नाही. इथं अर्धा मार्क मिळत नाही, मिळाला तर पूर्णच मार्क, नाहीतर 0 मार्क. हे रिॲक्शन म्हणूनच ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री पार्ट सेकंड हा मुलांना अवघड जायचं हेच कारण आहे. मग त्यासाठी ज्यांना व्यवस्थित सुरुवातीलाच बेस समजलेला आहे त्यांना चांगली मार्क मिळतात, आउट ऑफ मार्क मिळतात. त्यासाठी रिव्हिजन आवश्यक असतं. तुम्ही एकदा वाचलं तुम्हाला काही येत नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच वाचत गेला, लिहून काढलं. आपल्याला समजा एखादा क्वेश्चन असेल, हा रिॲक्शन आहे, 1-2 रिॲक्शन आहेत आणि रिॲक्शन आपण एकदा दोनदा लिहून काढले आणि व्यवस्थित तुमच्या लक्षात राहिले. लक्षात राहिल्यानंतर पहिल्यांदा पाहून लिहून काढायच्या, एकदा दोनदा पाहून लिहून काढायच्या आणि लिहून काढल्यानंतर परत एकदा वाचायचं आणि पुस्तक झाकायचं आणि न पाहता लिहिता येईल का पाहायचं. जर त्या ठिकाणी लिहिता आले तर आपली ती रिॲक्शन विसरत नाही. त्यामुळं वाचून केमिस्ट्री पेपर सेकंड हा कधीही जमत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करून जर लिहून काढलं तर 100% ते व्यवस्थित लक्षात राहते आणि चांगले मार्क मिळतील. इथं हायड्रोजन जे आहे हा हायड्रोजन कॅपिटल लिहिला तर तुम्हाला मार्क मिळतील. आणखी एक बात, कुठल्याही रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन जो आहे तो कॅपिटल असतो. आता हेच ऑक्सिजन तुम्ही स्मॉल लिहिलं मार्क मिळत नाही, स्मॉल लिहिलं मार्क मिळत नाही, तर इथं ऑक्सिजन सुद्धा इथं तुम्हाला कॅपिटल्स पाहिजे. ऑक्सिजन कॅपिटल पाहिजे, आर कॅपिटल पाहिजे, एक्स कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मिळतील. आता याच्यावर आपल्याला कितीतरी रिॲक्शन करता येतं. आर हे अल्कोहोल आहे, इथं अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शियरी अल्कोहोल या 3 अल्कोहोलची रिॲक्शन हायड्रोजन हायड्राइड यामध्ये आपण जर समजा पहिल्यांदा हायड्रोजन क्लोराईड घेतलं तर त्याच्या 3 रिॲक्शन होतात. हायड्रोजन ब्रोमाइडच्या 3 रिॲक्शन होतात आणि हायड्रोजन आयोडाइडच्या 3 रिॲक्शन होतात. अशा 9 रिॲक्शन त्या ठिकाणी एक जनरल रिॲक्शन व्यवस्थित जर समजली तर तुम्हाला 9 रिॲक्शन ह्या तुम्हाला लक्षात राहतात किंवा लिहिता येतात. म्हणून यामध्ये एक रिॲक्शन जनरल रिॲक्शन व्यवस्थित जर समजली तर आपल्याला 9 रिॲक्शन करता येतात. ठीक आहे, आता आर म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. पहिल्यांदा आपण प्रायमरी अल्कोहोल घेऊ. प्रायमरी अल्कोहोल कोणाला म्हणायचं? प्रायमरी कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच झाला तर त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणायचं. आता एक लक्षात ठेवायचं पहा, बॉन्ड CH2OH हे प्रायमरी अल्कोहोल आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं प्रायमरी अल्किल हालाइड, सेकंडरी अल्किल हालाइड, टर्शियरी अल्किल हालाइड. इथं प्रायमरी अल्कोहोल आहे, त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल OH हे सेकंडरी अल्कोहोल आहे आणि हे टर्शियरी अल्कोहोल आहे. टर्शियरी म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. ठीक आहे, आता आपण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन घेऊ. आता प्रायमरी अल्कोहोल हे प्रायमरी अल्कोहोल आहे. आर म्हणजे आपण इथिल ग्रुप घेऊया, इथिल ग्रुप. इथिल CH3CH2OH, CH3CH2OH याला आपण इथिल अल्कोहोल असं म्हणतो. इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल हे प्रायमरी अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल हे प्रायमरी अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल which on reacts with concentrated hydrochloric acid HCl, concentrated hydrochloric acid in presence of anhydrous ZnCl
zinc chloride anhydrous ZnCl2 to gives anhydrous ZnCl2 to gives corresponding. आता यामध्ये OH रिप्लेस होतो आणि Cl सबस्टिट्यूट होतो. हा OH आणि हा H वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल तयार होते का CH3 CH2 OH सॉरी CH3 CH2 Cl plus H2 ethyl chloride. Methods of preparation of alkyl halide like ethyl chloride. When ethyl alcohol which on reacts with concentrated HCl in presence of anhydrous ZnCl2 to gives ethyl chloride. आता या रिएक्शन मध्ये आणखी एक महत्त्वाचं पहा, हे जे कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे आणि ZnCl2 अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl या मिक्सचरला ल्युकास रिएजंट म्हटलं जातं. ल्युकास रिएजंट. आता ल्युकास रिएजंट आणि त्यामुळे काय होतं पहा, क्वेश्चन कसा विचारते, व्हॉट इज ऍक्शन ऑफ ल्युकास रिएजंट ऑन अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल किंवा इथिल अल्कोहोल किंवा एन प्रोपिल अल्कोहोल असा क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. आता यामध्ये इथिल अल्कोहोल रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl in presence of anhydrous ZnCl किंवा ethyl alcohol which on reacts with Lucas reagent to gives corresponding ethyl chloride. ठीक आहे. आता इथं सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल CH3 CH OH CH3 हे सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल which on reacts with concentrated HCl in presence of ZnCl2 anhydrous ZnCl2 to gives anhydrous ZnCl2 to gives corresponding secondary propyl chloride, secondary propyl chloride plus H2. secondary propyl chloride, secondary propyl chloride आपण आयसोप्रोपिल क्लोराइड असे म्हणतो, secondary propyl chloride. आणि टर्शियरी यामध्ये आपण टर्शियरीचे स्ट्रक्चर आणखी पाहूया. याला ल्युकास रिएजंटच म्हटलं जातं. टर्शियरी अल्कोहोल CH3 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 OH tertiary alcohol which on reacts with concentrated HCl to gives corresponding tertiary propyl chloride, tertiary propyl chloride plus H2, tertiary propyl chloride tertiary butyl chloride plus HCl. म्हणजे पहा इथं primary alcohol which on reacts with Lucas reagent to gives primary alkyl halide, secondary alcohol which on reacts with Lucas reagent to gives secondary alkyl halide आणि tertiary alcohol is converted to tertiary alkyl halide म्हणजे tertiary alkyl chloride. म्हणून यामध्ये पहा ही जी रिएक्शन आहे टर्शियरी अल्कोहोलची इथं अनहायड्रस ZnCl2 नाही. त्यानंतर इथं सेकंडरी मध्ये जर पाहिलं तर इथं हीटिंग नाही आणि प्रायमरी जर पाहिलं तर प्रायमरीला कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे, अनहायड्रस ZnCl2 आहे आणि हीटिंगचा सिम्बॉल आहे. म्हणजेच काय ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स दिस रिएक्शन इज टर्शियरी is greater than secondary is greater than primary. म्हणजेच काय की टर्शियरी अल्कोहोलची रिएक्शन ही इजी होते म्हणून प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी. ठीक आहे. आता आणखी एक पहा इथं वेगवेगळे रिएजंट असल्यामुळं याच्यावर तुम्हाला हाऊ विल वी डिस्टिंग्विश प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल असा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला या ठिकाणी ही रिएक्शन लिहिली तरी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच अल्कोहोल मध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलची रिएक्शन केल्यानंतर मेजर प्रोडक्ट हा अल्किल हलाइडच मेजर प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आता आपण इथं HCl च्या ऐवजी इथं HBr घेऊया. HBr to gives when primary alcohol like ethyl alcohol which on reacts with HBr
hydrochloric acid in presence of NaBr and concentrated H2SO4 to gives concentrated H2SO4 to gives major product तोच आहे ethyl bromide plus H2 आणि secondary alcohol which reacts with HBr in presence of NaBr and concentrated H2SO4 to gives secondary alkyl bromide, that is secondary propyl bromide. Primary alcohol like ethyl alcohol which reacts with HBr in presence of NaBr and concentrated H2SO4 to gives corresponding ethyl bromide. आता त्यानंतर secondary propyl alcohol which reacts with HBr to gives corresponding secondary propyl bromide, and tertiary to gives corresponding HBr to gives tertiary butyl bromide. ठीक आहे, म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा विचारते, हाऊ विल यू कन्वर्ट इथिल अल्कोहोल टू इथिल ब्रोमाइड, असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसं हाऊ विल यू कन्वर्ट इथिल अल्कोहोल टू इथिल क्लोराइड, तसं इथिल अल्कोहोल टू इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो आणि त्यासाठी तुम्हाला ते रिएक्शन लिहावं लागतं. ठीक आहे, आता त्यानंतर HI हायड्रोआयोडिक ऍसिड, सेम रिएक्शन होतात, फक्त यामध्ये रिएजंट जे आहे इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड टू गिव्स करस्पॉन्डिंग when HI hydroiodic acid which reacts with alcohol like primary alcohol to gives corresponding ethyl iodide, and when secondary alcohol which reacts with HI hydroiodic acid to gives corresponding secondary propyl iodide, and tertiary alcohol which reacts with HI to give corresponding tertiary butyl iodide. Methods of preparation of alkyl halide from alcohol. Alcohol which reacts with hydrogen halide to give corresponding alkyl halide. ठीक आहे, आता यानंतर methods of preparation of alkyl halide from alcohol, याचा दुसरी रिएक्शन आपण पाहूया. फॉस्फरस हलाइडची रिएक्शन पाहूया. फॉस्फरस पेंटा क्लोराइड आणि फॉस्फरस ट्रायक्लोराइड. When alcohol which reacts with phosphorus trihalide आणि alcohol alcohol which reacts with phosphorus pentahalide to gives corresponding compounds. Alcohol which reacts with phosphorus trichloride to gives. आता ही रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी इथं 3 हॅलोजन आहेत म्हणून इथं 3 OH म्हणजेच R3 molecules of RH plus शिल्लक काय राहिलं 3 ऑक्सिजन S3PO3 एक 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन आणि एक फॉस्फरस म्हणून या ठिकाणी S3PO3 फॉस्फरिक ऍसिड. आता हे स्ट्रक्चर असे दाखवतो फॉस्फरस OH किंवा हे स्ट्रक्चर असे दाखवलं जातं POH थ्राइस फॉस्फरिक ऍसिड. ठीक आहे, when alcohol which reacts with phosphorus trihalide to gives corresponding alkyl halide. मेजर प्रोडक्ट का corresponding alkyl halide. आणि alcohol which reacts with phosphorus pentahalide to give, जर phosphorus pentahalide असेल
तर यामध्ये करस्पॉन्डिंग प्रोडक्ट जो आहे PRX प्लस यामध्ये POX3 फॉस्फरिल हलाइड. फॉस्फरिल हलाइड. आता शिल्लक काय राहिलं? इथं हायड्रोजन आहे आणि इथला एक X आहे आणि याच्यावर HX हायड्रोजन हलाइड. पहा या जनरल रिएक्शन जर व्यवस्थित समजल्या तर इथं पहा तुम्ही अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल घेता, सेकंडरी आणि टर्शियरी. प्रायमरी अल्कोहोल कुठले आले? इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, एन ब्युटिल अल्कोहोल. कुठलंही स्ट्रेट चेन मधलं जे अल्कोहोल आहे त्याला जनरली आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. आणि फॉस्फरस ट्रायहालाइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाइड याच्या 3 फॉस्फरस हलाइड झाले आणि त्या 3 फॉस्फरस हलाइडची प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल बरोबर रिएक्शन. आणि त्यानंतर इथं मेजर प्रोडक्ट जो आहे, मेजर प्रोडक्ट तोच आहे अल्किल हलाइड. मायनर प्रोडक्ट सुद्धा तोच आहे फॉस्फरिक ऍसिड. ठीक आहे. तसंच इथं अल्कोहोल व्हिच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायहालाइड, पेंटाहालाइड. आता पेंटाहालाइड मध्ये यामध्ये फक्त फॉस्फरस पेंटाक्लोराइडची रिएक्शन आहे आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड हा तयार होतो. ठीक आहे. आता क्वेश्चन इथं विचारताना हाऊ विल यू कन्वर्ट प्रायमरी अल्कोहोल इनटू अल्किल हलाइड असा क्वेश्चन विचारते. किंवा व्हॉट इज ऍक्शन ऑफ रेड फॉस्फरस हलाइड किंवा रेड फॉस्फरस इन प्रेझेन्स ऑफ हॅलोजन किंवा रेड फॉस्फरस ब्रोमाइड और आयोडाइड और क्लोराइड ऑन इथिल अल्कोहोल अशा प्रकारचे क्वेश्चन विचारते आणि त्या ठिकाणी आन्सर आपल्याला हेच आन्सर लिहिता येतं. म्हणजे पहा एकच रिएक्शन आहे. ही रिएक्शन जर समजली तर या एका रिएक्शनवर अनेक रिएक्शन तयार करता येतात. परंतु ही रिएक्शन समजणं महत्त्वाचं आहे. अल्कोहोल रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायहालाइड टू गिव्स अल्किल हलाइड फॉस्फरस ऍसिड. ठीक आहे. आता याच्यावरचे रिएक्शन आपण पाहूया. अल्कोहोल यामध्ये प्रायमरी अल्कोहोल लाईक इथिल अल्कोहोल C2H5OH. आता R म्हणजे C2H5 लिहिलं. लक्षात कसं ठेवायचं पहा. हे जर व्यवस्थित समजले इथं 3 मॉलिक्युल आहे 3, इथं प्लस, इथं P, इथं X म्हणजे आपण Cl घेऊया Cl3. बाकी सेम आहे. इथं R म्हणजे काय घेतलं? इथिल ग्रुप घेतला. 3 मॉलिक्युल्स ऑफ इथिल आणि X म्हणजे काय घेतलं आपण? Cl घेतलं. म्हणजे X हा Cl. बाकी आहे येणार S3PO3. ठीक आहे. When alcohol which on reacts with phosphorus trichloride to gives corresponding ethyl chloride. तसंच इथं सेकंडरी घेतलं. When secondary propyl alcohol which on reacts with phosphorus trichloride to gives corresponding secondary propyl chloride. समजा इथं टर्शियरी घेतलं. टर्शियरी अल्कोहोल which on reacts with phosphorus trichloride to gives tertiary butyl chloride. म्हणजे त्या 3 रिएक्शन तुम्ही प्रॅक्टिस साठी त्या 3 रिएक्शन तुम्ही लिहू शकता. इथिल त्यानंतर आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल याच्या 3 रिएक्शन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर आपण इथं Br घेऊया. रेड फॉस्फरस ट्रायब्रोमाइड Br. सेम रिएक्शन. इथं फक्त काय? इथं फक्त CH च्या ऐवजी Br हा चेंज होईल. बाकी सेम रिएक्शन आहे. When red phosphorus and bromine which on reacts with ethyl alcohol, primary alcohol like ethyl alcohol to gives corresponding ethyl bromide. समजा सेकंडरीचे स्ट्रक्चर घेतलं आपण. secondary alcohol like secondary propyl bromide which on reacts with red phosphorus bromide to gives corresponding secondary propyl bromide. समजा टर्शियरी ब्युटिल घेतलं. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल which on reacts with phosphorus tribromide to gives tertiary butyl bromide. या अशा प्रकारे आपण रिएक्शन बॅलन्स करू शकतो. समजा आयोडीन घेतलं. आयोडीन फॉस्फरस ट्रायआयोडाइड. फक्त बदल कुठे होतोय?
PI3 आणि या ठिकाणी बिहारच्या ठिकाणी आयोडीन. बाकी सेम आहे का? बाकी सेम आहे. हे समजून घ्यायला पाहिजे. जर जनरल रिएक्शन जर समजली तर यामध्ये PCl3 च्या 3 रिएक्शन, PBr3 च्या 3 रिएक्शन आणि PI3 च्या 3 रिएक्शन, एकूण 9 रिएक्शन तुम्हाला करता येतात पहा. ही एक जनरल रिएक्शन समजली तर. त्यामुळे अभ्यास करताना या 3 जनरल रिएक्शन 3 रिएक्शन लिहायच्या. प्रायमरी बरोबर एकदा, सेकंडरी बरोबर एकदा, टर्शियरी. आता प्रायमरी म्हणजे कुठलं? इथिल अल्कोहोल. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. याचे 3 रिएक्शन, याचे 3 रिएक्शन, याचे 3 रिएक्शन, 9 रिएक्शन होतात. ठीक आहे. आता त्यानंतर आपण फॉस्फरस पेंटाहालाइडचे रिएक्शन पाहूया. फॉस्फरस पेंटाहालाइड त्याची जनरल रिएक्शन कशी होती पहा. ही रिएक्शन बॅलन्स करून दाखवतो तुम्हाला. when phosphorus penta alcohol primary secondary or tertiary alcohol which on reacts with phosphorus pentahalide to gives major product तोच आहे alkyl halide to gives minor product काय आहे phosphoryl halide POX3 plus HX when alcohol which on reacts with phosphorus pentahalide to gives corresponding alkyl halide. आता इथं परत फॉस्फरस पेंटाक्लोराइड आपल्याला सिलेबसला फॉस्फरस पेंटाक्लोराइडचीच रिएक्शन आहे, परंतु त्याच्याबरोबर पेंटाब्रोमाइड पेंटाआयोडाइडची रिएक्शन करू शकतो. इथं प्रायमरी अल्कोहोल घेऊ शकतो, सेकंडरी घेऊ शकतो किंवा टर्शियरी घेऊ शकतो अल्कोहोल आणि त्याची रिएक्शन. आता आपण प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन घेऊया. ethyl alcohol which on reacts with phosphorus pentachloride to gives major product जो आहे तो alkyl halide आहे, म्हणून C2H5Cl plus POCl3 plus HCl. When alcohol primary or secondary or tertiary alcohol which on reacts with phosphorus pentachloride to gives corresponding alkyl chloride. Ethyl alcohol which on reacts with phosphorus pentachloride to gives ethyl chloride. Isopropyl or secondary propyl alcohol which on reacts with phosphorus pentachloride to gives corresponding secondary propyl chloride. When tertiary butyl alcohol which on reacts with phosphorus pentachloride to gives corresponding tertiary butyl chloride. जसे PCl5 ची रिएक्शन आहे तसं PBr5 आणि PI5 ची रिएक्शन आपल्याला या ठिकाणी करता येते. ठीक आहे. आता यानंतर आपण थायमिल क्लोराइडची रिएक्शन करूया. When alcohol which on reacts with primary, secondary or tertiary alcohol which on reacts with thionyl chloride SOCl2 to gives thionyl chloride to gives in presence of pyridine to gives corresponding. आता यामध्ये RCl हा मेजर प्रोडक्ट आहे alkyl chloride. When alcohol which on reacts with thionyl chloride SOCl2 thionyl chloride in presence of pyridine to gives major product जो आहे तो RCl आहे. thionyl chloride to gives corresponding alkyl chloride plus आता इथं S आणि O आहे म्हणजे मायनर प्रोडक्ट SO2 एक आहे. इथं H आहे, शिल्लक काय राहत आहे Cl HCl. रिएक्शन बॅलन्स आहे पहा. रिएक्शन आणि नेहमी रिएक्शन काय करायचं एरोच्या पुढे आणि एरोच्या बॅक साइडला जेवढे रिएजंट आहेत ते बॅलन्स पाहिजे. R एक आहे, R एक आहे. ऑक्सिजन एक आहे, हे 2 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन. हायड्रोजन एक आहे, हायड्रोजन एक आहे आणि Cl2 आहे, Cl2 आहे. ही रिएक्शन बॅलन्स होती. ठीक आहे. इथं प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल which on reacts with thionyl chloride to gives in presence of pyridine to gives corresponding SOCl2 pyridine to gives same ethyl chloride फक्त मायनर प्रोडक्ट जो आहे इथं SO2 येईल सल्फर डायऑक्साइड. म्हणजे रिएक्शन पहा
यामध्ये प्रायमरी सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल व्हिच ऑन रिएक्ट्स विथ कायनिल क्लोराइड टू गिव्ह करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड. When primary alcohol like ethyl alcohol which on reacts with thionyl chloride produce ethyl alcohol. Secondary alcohol like secondary propyl alcohol reacts with thionyl chloride produce secondary propyl chloride. Tertiary butyl alcohol which on reacts with thionyl chloride produce tertiary butyl chloride. ठीक है? These are the action of phosphorus halide, trihalide, pentahalide and thionyl chloride on alcohol or methods of preparation of alkyl halide from alcohol. Okay, धन्यवाद.